भूमिकन्या रे। अगं पण तारका, तू कशाला सुनबाईला मुंबईला पाठवतेस? दमधर कळल ना। अगं पण हर्षवर्धनला कळलं की आपण तिला मुंबईला पाठवलंय, तो चिडल ना आपल्यावर। अरे होय, पण त्याला कळल तेव्हा तो चिडल ना आपल्यावर। तुला काय वाटलं मी खरंच हर्षवर्धनला आणायला पाठवते वय तिला? म्हणजे मग का पाठवतेस? अरे तिला घरातून कायमचा घालवायचा बेत आहे माझा। कसा? अरे तिनं बाप ज्यांनी कधी मुंबई बघितलेली नाही, मुंबई कशी हाय काय हाय हे बी माहित नाही तिला। हर्षवर्धन तिथं राहतो, तिला कुठं माहितीये? तेव्हा त्याला शोधता शोधता ती सारवल तिथं। बघ तू, लक्ष्मी मुंबईत नाही हरवणार। का? तुला हर्षवर्धनचा पत्ता माहितीये का? नाही, मग तिला हर्षवर्धन भैयाचा पत्ता माहित नाही, पण त्याच्या मित्राचा पत्ता माहिती। आणि एकदा का ती मित्रापर्यंत पोहोचली, मग हर्षवर्धन भैया तिला आणायला जाणारच ना। हे बाकी खरंय। नाही म्हणजे हर्षवर्धन तसा साधा माणूस आहे ना, तो नक्की जाणार तिला घ्यायला। आणि ती मुंबईला भैयाला आणायला जात नाहीये, मग ती तिच्या शिक्षणाची परमिशन काढायला ट्रस्टीला भेटायला चालली। आणि एवढंच नाही, तिथून ती टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन पण घेणार आहे। म्हणजे थोडक्यात काय, तिनं तिचा मस्तपैकी फिरण्याचा प्लॅन केलाय। ऐका तारका, आपण म्हणत होतो त्यापेक्षा सुनबाई हुशार निघाली। असं हाय वय, म्हणजे म्या दिलेल्या शिक्षेचा असा फायदा घ्यायचा बेत केलाय वय लक्ष्मी। बर पण आम्ही काय म्हणतो तारका, तू तिचं मुंबईला जाणंच कॅन्सल कर ना। नाही म्हणजे एकदा का तू नाही म्हणली तर ती कशाला जाते मुंबईला? हा, आणि तूच तिच्या प्लॅनवर पाणी फिरव कसं? नाही 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 नाही, आता तर तिला मुंबईला जावंच लागल। आता तिला असंच वाटाय पाहिजे जो तिनं बेत केलाय, पर होणार तेच जे म्या ठरवलेलं हाय। अगं पण तारका, काय ग लक्ष्मी, एकटीच निघाली वय? हो, तू एकटी निघाली म्हणजे मला काळजी वाटते ग। नाही म्हणजे आता मुंबई एवढं मोठं शहर आहे, उगा काय करतो काय झालं म्हणजे संग कुणाला तरी घेऊन जा। तारका, मी जाऊ? तुला सांगितलंय का मी? बोलले काय? गच्चा तारका, हिच्या संग मुंबईला जायचे। गच्च भाऊजी? का काय अडचण आहे? नाही, मग तुझ्या चेहऱ्यावर प्रश्न दिसला म्हणून म्हंटल। बरोबर कुणीतरी गडी माणूस असावा म्हणून गच्चाला सांगतीय। अय लक्ष्मी, अगं काय झालं? नाही काय नाही, मी काय म्हणत होते तारका, मी जाते की एकटी, कशाला उगा गच्च भाऊजींना त्रास? नाही त्याला कसला आलाय त्रास? आणि तसं बी घोरपड्यांच्या घरात सुनांना एकटं घराबाहेर जाऊ देण्याची रीतभात नाहीये। तारका तुम्हाला जाऊ देत आहेत, पण त्यांना तुमची काळजी आहे। नाही काय होणार नाही म्हणलं तरी काय करता काय झालं तर उद्या बळीला आम्हालाच तोंड द्यायचंय ना। तो विचारेल आम्हाला, बाबा माझी पोरगी कुठे, तर त्याला काहीतरी सांगता यायला हवं का नाही?
म्हणून गच्चला धाडते तुझ्या संग. गच्च तिच्या संग जायचं बर का. हो जरा का वहिनी बॅग द्या. अहो नाही मी नाही नाही असं नाही. अहो मी तुम्हाला नेहमी सांगते त्या प्रियंका बरोबर तुम्ही नका भांडत जाऊ. मग काय तिला हवं तसं नाचू द्यायचं. तुम्ही तिला काही बोलता आणि मग ती पण काही बोलती आणि त्या महेंद्रचे कान भरती आणि तो महेंद्र चिडून मग काही बोलत राहतो. हलक्या कानाचा आहे तो. अगं त्यो हलक्या कानाचा आहे पण हिचं काय? ही लक्ष्मीच्या सासरी जाऊन काय बाई वागती त्याचं काय करायचं? अहो सोडून द्या ते सगळं. अगं असं कसं सोडून द्यायचं? लक्ष्मी करेल ना काही. काय करणार आहे ती? करणार काय आहे ती? तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करते माझी पोरगी. काल नाही बघितलंस तू? सगळ्यांसमोर लक्ष्मीला तोंडावर पाडलं तिनं. कळतंय मला पण आता काय करणार आहे आपण. हे पा काही बी झालं ना तर प्रियंका आपली सून आहे. सून आहे म्हणून काय झालं? मला काय भीती आहे तिची? हा निंदा आहे का मी तिचा? स्वतःच्या कष्टाची भाकर खातो मी. कोणाच्या जीवावर नाही जगत. हा हो तुम्ही पुष्कळ तुमच्या जीवावर जगता पण तुम्ही तिला बोलले की ती अशी काही बाई ऐकते आणि तिकडे त्या लक्ष्मीच्या घरी जाते आणि तिथे जाऊन तिने तिच्या आयुष्यात काही उलथापालथी केल्या. मग अगं तिला काही बोललं नाही ना तर तिला अख्खं रानच मोकळं मिळेल. कसं बी वागायला आणि कसं बी बोलायला. माणूस इतकं समजून सांगतो पण तुम्हाला काही ऐकूनच घ्यायचं नाही. अगं आता काही बाबा तू तू कशी काय इकडं आणि कुठे निघाली तू? मुंबईला. मुंबईला? मुंबईला म्हणलं जाता जाता तुम्हा दोघांना भेटून जाऊ. काय मुंबईला काय अचानक काम काढलं? माझा ना पुढच्या 2 दिवसात मला माझ्या घरात हाजीर पाहिजे म्हणजे पाहिजे. काय काम असं नाही ते यांनी मुंबईला फोन करून बोलवलंय मला. सावय बापूंनी? हो म्हणले आपण दोघं जोडीने टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेऊ. असं होय. पण तुम्ही दोघं इथं काय करताय काकांच्या घरात? नांगर तुटला होता ना ते जरा दुरुस्त करायला आलो. नांगर मोडला होता? अहो पण आता शेतीची काहीच कामं सुरू नाहीत ना मग कसं काय तुटलं? काही नाही ग काही काम नाही. जरा बघत होतो असं आपलं अवजार बरी आहेत का तर नांगर हलवून बघितलं तर तुटलाच. जुना झाला होता ना तुटणारच. तुला जायचंय ना मुंबईला तर तू जा ना मग उशीर होईल तुला परत. हा आयुष्यमान सांभाळून जा. सांभाळून जा. काय अडवाणी करताय? बॅग खाली ठेवा आणि मग पाणी प्या. नको बाई
कोणी घेतली बिकली अहो. मग माझी अशीच बरी. कोणाची हिंमत आहे मी असताना बॅगला हात लावायची? तरी नको. द्या द्या इकडे बॅग. द्या आता. बरं एवढा फोन ठेवा ना बॅगेत. द्या. आता इथून पुढं गच्च भाऊजी कुठे गेले? गच्च गच्च भाऊजी. गच्च भाऊजी. गच्च भाऊजी. ऐका ना काका, माणूस दिसला का हो तुम्हाला? नाही. नाही का? ऐका ना ताई, माझ्यासोबत ना एक माणूस होता. आम्ही गावावरून आलो. दिसला का तुम्हाला? चॉकलेटी कुर्ता घातलाय. नाही बघितलं मी. दादा ऐका ना, एक माणूस होता माझ्यासोबत. 4.5-5 फुटाचा असं. आम्ही गावावरून आलो. तुम्ही पाहिलं का त्याला? आता माझ्यासोबत होता. असं कसं सांगणार? हॅलो. हॅलो तारा का? हा गच्च बोल. आपलं काम झालं. तू जसं सांगितलं होतंस ना, पैसे पॉकेट सगळं सगळं बॅग बिग सगळं माझ्याकडे आहे. हा? आणि मी गायब आहे. याच्यासारखी शोधत बसली ती मला. एक असला सापडतो तिला. अरे वा गच्च, लई बेस काम केलंस बाबा. आता बस म्हणा भिकाऱ्यावानी मुंबईभर भटकत. नाहीतर काय. बसाल भटकत. आ होय का? पोचलावा तुम्ही समजे. बरं झालं बरं झालं. तारका, गच्चचा फोन आहे. आ लक्ष्मी पोहोचले ना व्यवस्थित? होय होय पोचले समजे व्यवस्थित. काय काळजी करायची कारण नाही. आता इथं पोहोचलो आणि गायब झालोय. बर बर ठेव आता ठेव. ठीक आहे ठेवतो. ओ दादा ऐका ना, माझ्यासोबत एक माणूस होता. हो आम्ही गावावरून आलो आहोत. आता होते सोबत. आता नाही. तुम्ही बघितलं का तिथं कुठं? अहो एवढ्या गर्दीत कसं शोधणार त्यांना? फोन करा ना तुम्ही. फोन नाही हो माझ्याकडं. अहो फोन नाही आता कसं होऊ शकता?
अहो तुम्ही एवढे शिकलेले दिसतात, फोन नाही ठेवतायत का आपल्याकडे? हा आता इथं उभारून काय होणार नाहीये. हा ती मुंबई आहे, इथं आपल्याला हात पाय चालवावं लागतं. तुम्हाला कुठे जायचंय? पत्ता आहे माझ्याकडं, पण तो बॅगेत राहिला आणि बॅग सुद्धा हरवली आहे माझी. अरे देवा, देवच काय ते मार्ग दाखवेल. टिटवाळ्याच्या गणपतीच्या दर्शनाला जायचंय. तुम्हाला माहितीये का टिटवाळ्याला कसं जायचं ते? हो इथं समोरच ना रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे? हो इथं समोरच रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही 3 नंबर प्लॅटफॉर्मवरती जावा, तिथून तुम्हाला ना टिटवाळ्याची ट्रेन भेटेल. बर. तिकीट? तिकीट नाही माझ्याकडे. फाईन भरा. फाईन? फाईन भरावं लागेल. फुकट प्रवास केलात ना, मग फाईन भरावं लागेल. कुठून बसला होतात? मास्तर, माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्यासोबत जे होते ना त्यांच्याकडे माझी बॅग आहे, त्यात पैसे गेले. ते आता नाही सापडत आहेत. फाईन भरायची वेळ आली ना की सगळे असेच बोलतात. तुमच्या सोबतचे कुठे सटकले त्यांना फोन करून बोलावून घे. अहो फोन बी नाही माझ्याकडे. मी म्हणलं ना तुम्हाला, माझ्यासोबत जे होते ना गच्च भाऊजी त्यांच्याकडे. काय झालं, तहान लागली म्हणून पाणी प्यायला ना त्यांच्याकडे ठेवलेलं, आणि उगा फोन हरपून जाईल ना म्हणून बॅगेत ठेवलं. पाणी पिऊन झालं बघते तर ते दिसनच कुठं. लई शोध लाव पण नाही सापडत आहेत. बाई मी काय आज ड्युटीवर नाही आलो. तू आधी पोलीस स्टेशनला चल, तिथं गेलो ना तर तुला सगळं आठवेल. मास्तर ऐका ना, मी खरंच सांगते, खोटं नाही बोलत आहे. बरं मी माफी मागते तुमची, परत असं नाही होईल. फुकट प्रवास नाही करणार. तुम्ही तुमच्या घरच्यांचा नंबर सांगा आधी. अहो आधीच्या काळात तरी नंबर पाठ असायचे. जेव्हापासून स्वतःचा फोन आलाय तसे नंबरच लक्षात राहत नाही. माझं बी तसंच झालं. हो बाई, किती कारण सांगणार तुम्ही? अहो कारण नाही सांगते, अहो खरंच सांगते. बरं तुम्हाला वाटतंय ना मी खोटं बोलते? तुम्ही सांगा, तुम्हाला किती लक्षात येत नंबर? हो बाई, तुमच्यामुळे ना आमच्या रेल्वेचा खूप भार चढलाय. तुम्ही निघा आता इथनं. माझा पण नंबर पाठ नाही. ती पोरगी बहुधा खरं बोलत असेल. चला गणपती मंदिर, गणपती मंदिर. 2 सीट वाटेल बघा. या ताई, या या. गणपती मंदिर ना? हो. 50 रुपये लागतील बघा. थांबा थांबा, उतरते कशाला? मला 40 द्या, चालते मला. अहो नाही. हो ताई, इथं कुणाला पण विचारा तुम्ही, 40च्या खाली कुठलाच रिक्षावाला घेऊन जाणार नाही. विचारा कोणाला. अहो नाहीत म्हणजे पैसेच नाहीत अहो माझ्याकडे. अहो ताई, मी तुम्हाला वडापाव खायला घालतो, पण माझ्या धंद्याची खोटी करू नका प्लीज, कृपा करून. चला गणपती मंदिर, गणपती मंदिर. या 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 दादा. गणपती मंदिर? हा गणपती मंदिर, बसा. या. शाबास. चला बरं. ऐका ना, ते मंदिरापर्यंत चालत कसं जायचं तेवढं सांगा. सोपं आहे. मोबाईल मध्ये लोकेशन टाका, लगेच येते त्याच्यावर, कळतंय तुम्हाला लगेच. अहो मोबाईल नाही माझ्याकडे. मोबाईल नाही? नाही. पैसे नाहीत? नाही. आता तुम्ही काय म्हणणार की आमचा माणूस पुढे गेलाय? हो बरोबर. त्याच्यावर माझं पॉकेट पण गेलंय, माझं त्याच्यावर पैसे राहिले. तुम्हाला कसं माहिती? कसं माहितीये की तुमच्यासारखी माणसं रोज इथे येतात स्टेशनच्या बाहेर आणि पैसे उकळतात. अहो नाही हो, मी नाही तसली. मी खरंच गावाकडून आले आणि माझी बॅग मी काय स्वतःच हरवले. मला शेंडी लावू नका मॅडम, मला नाही जमणार प्लीज. अहो नाही हो. बरं तिथपर्यंत पायी पायी कसं जायचं तेवढं सांग. तुला सांगून काय फायदा? मला काय फायदा?
तुला इथं गोळ्या बाबड्या लोकांचा किसा कापायला जमला नाही म्हणून तू मंदिरात जाणार, तिथल्या लोकांचा किसा कापणार आणि ते पाप माझ्या डोक्यावर घेणार मी? नको ना, प्लीज पाया पडतो, जा बाई. एक काम कर, लोकांना विचारत जा, ते तुला सांगते काय धंद्याची पुष्टी करते.